देऊ याचा आपण या ठिकाणी विचार केलाच पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून मी तुम्हाला वेळोवेळी सूचना करतोय की काही मंडळी आपल्यामध्ये राजकीय आहेत, राजकीय नेते असणं काही वाईट नाहीये, पण त्यांनी त्यांचं राजकारण नक्कीच करावं, पण समाजाला वेठीस धरून जर कोणी राजकारण करत असेल तर ते समाजाने कधीही मान्य करायला नको। गेल्या 75 वर्षामध्ये असंच झालंय, समाजाच्याकडे बोट दाखवायचं, समाज जमवायचा आणि त्याचा लिलाव करायचा, नका करू। आता समाजाने डोळे उघडले पाहिजे, कारण तुमच्या पिढ्यांचा, तुमच्या मुलांचा हा ऱ्हास होतो आहे, तुमच्या पिढ्या जवळजवळ नष्ट होत चाललेल्या आहेत। तर तरी सुद्धा जर तुम्ही डोळे उघडणार नसाल तर आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांचे सगळे श्रम व्यर्थ जाणार आहेत। आमचा स्वार्थ नाहीये, आम्हाला कुणालाच कवडीचा स्वार्थ नाही, इथे व्यासपीठावर बसलेल्या कुणालाच काही कवडीचा स्वार्थ नाही। म्हणून तुम्ही आता हे समजून घ्या की समाजाची चळवळ निर्माण होण्यासाठी आपल्याला 75 वर्ष जावी लागली। केवळ राजकीय नेत्यांच्या मागे भाऊ येणार, दादा येणार, अण्णा येणार, रावसाहेब येणार आणि नंतर ते आपला प्रश्न विधिमंडळात मांडणार, ह्या उसन्या गोष्टी करणं बंद करा। तुम्हाला तुमच्या शक्तीप्रमाणे, तुमच्या संघटित शक्तीप्रमाणे तुमचे उमेदवार, तुमचे प्रतिनिधी विधिमंडळामध्ये पाठवणं हा एकमेव मार्ग आहे, हे पुन्हा पुन्हा मी सांगतोय। याच्यासाठी काय मी उमेदवार असणार नाही किंवा बाविस्कर साहेब असणार नाही किंवा जयेश तरे साहेब असणार नाही, सुसनादी साहेब असणार नाहीत, कुणीही असेल, समाजाने ठरवायचं आहे। का तुम्ही हे करत नाही? जरांगे पाटलांचं त्यांनी उदाहरण दिलं, समाजाने साथ दिली म्हणून जरांगे पाटील मोठे झालेत, आपला समाज साथ देत नाही, नाहीतर या ठिकाणी हे मैदान अर्धवट पडलं असतं, अधुरं राहिलं असतं आणि आपला समाज या ठिकाणी दिसला असता। दुर्भाग्याची गोष्ट आहे, काही राजकीय मंडळी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतात, ती तुम्ही मनोमन ओळखली पाहिजे की कोण असे असतील की जे समाजाच्या विरोधात समाजघातकी कृत्य करतात। समाजाच्या या महाआंदोलनाला आजपर्यंत कोणत्याही नेत्याने, कोणत्याही राजकीय नेत्याने कधीही धाडस केलेलं नाही आणि सर्व जिल्ह्यांमधून असं आंदोलन छेडण्याचा प्रयत्न केलेला नाही। आम्ही पोटतिडकीने का बोलतोय? कारण आमच्या स्वतःच्याच पिढ्या जर बर्बाद होत असतील तर आम्हाला बोललं पाहिजे, पण घराच्या 4 भिंतींच्या आत 4 चौकटीमध्ये आम्ही बोलायचं, त्याचा काय उपयोग आहे? म्हणून आम्ही तुमच्या समोर येऊन बोलतोय एवढंच। आणि हे तुम्हाला जर कळलं तर नक्कीच आपला जो आदिवासी कोळी समाजाचा जो विषय आहे, अनुसूचित जमातींचा, महादेव मल्हार टोकरे कोळी समाजाचा जो ज्वलंत प्रश्न आहे तो सुटेल आणि आपणही भविष्यामध्ये सोन्याचा दिवस बघू शकतो। धन्यवाद।